दौऱ्यात पुण्यामध्ये या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन सुरू आहे। आज पुण्यामध्ये गृहमंत्री अमित शाह यांचा दौरा आहे आणि या दौऱ्याला विरोध करण्यासाठी म्हणून काँग्रेस कार्यकर्ते मार्केट यार्ड चौकामध्ये जमलेत आणि ते आंदोलन करतात। जंतर मंतरवर विद्यार्थ्यांवर जो लाठीचार्ज झाला त्याला विरोध दर्शवण्यासाठी आणि त्या सगळ्या घडामोडींवर निषेध व्यक्त करण्यासाठी म्हणून काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्याला विरोध करतात, त्यांचा निषेध करतायत। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी जोडले गेलेत आपले प्रतिनिधी सागर आव्हाड। सागर, आपण बघतोय की काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी दाखल झालाय, त्यांचं काय आंदोलनाचं स्वरूप राहणार आहे आणि पोलीस बंदोबस्त नेमकी कसा आहे? आपण जर पाहिले तर काँग्रेसचं या ठिकाणी आंदोलन सध्या सुरू आहे। आपण जर पाहिले तर काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झालेत आणि भाजपचे काही पदाधिकारी जे आहेत ते आता काँग्रेस भवनवरती गेलेले आहेत। आपण जर बघितलं तर भाजपचे पदाधिकारी काँग्रेस भवनवरती गेलेत, आंदोलन सुरू केले। अरे इथं या ना म्हणो, तिथं कोणच नाहीये, बोलल्याप्रमाणे वागून इथं या। असं आहे, त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी इथं यावा। आम्ही तिथं नसताना काँग्रेस भवनावर जाणं म्हणजे या ठिकाणी हे कुठेतरी नाही का बालिशपणाचं कृत्य आहे। त्याचबरोबर काँग्रेसला ते किती घाबरतात त्याचं निदर्शक आहे। नक्की आपण जर बघितलं ही पद्धत बरोबर नाही। ह्याच्या आधी पुण्याच्या कमिशनरांची आम्ही भेट घेतलेली होती की कुठल्याही कार्यालयापाशी आंदोलन नको, आम्हाला एवढ्या लांब जागा दिली जाते आणि त्यांचं नेहमीपासून आहे ते आमच्या ऍब्सेन्स मध्ये तिथे जाऊन केलं, आम्ही असताना का नाही येत? ते भ्याड कार्यकर्ते आहेत, ते आम्ही असताना यायचं होतं, त्यांनी भ्याड कार्यकर्ते भ्याड हल्ला करायला त्या ठिकाणी गेलेले आहेत आणि आम्ही पण त्या ठिकाणी त्यांच्या दम नाहीये। काँग्रेसचे कार्यकर्ते असताना ते का नाही आले? आम्ही इथं आंदोलन करताना बीजेपीचे सगळे कार्यकर्ते तिथे गेले, त्यांच्या दम नाहीये। त्यांना इथं यायचं दम नाही म्हणून तिथं गेलेले आहेत। काय का त्यांना हलून पाडायचं होतं आंदोलन, पण आमचं आंदोलन सक्सेसफुल झालेलं आहे। नक्की आपण जर बघितलं तर अशा पद्धतीने आम्हाला अमित शहाच्या येण्यावर विरोध आहे, त्यांचा राजीनामा घेण्यासाठी आम्ही इथे उभा आहोत, म्हणून त्यांनी तिथं आम्हाला दडपशाही करण्याचा प्रयत्न करत लास्टला गुंडगिरी प्रवृत्तीचे लोक आहेत म्हणून तिथं आलेले आहेत। आम्ही इथे आंदोलन करणार ते माहिती होतं त्यांना, तरी पण ते तिथं गेले, त्यांचा फरक होतो आमचा। आम्ही इथे पूर्ण भारतभर त्यांच्यासाठी अत्यंत नामुष्की आहे, अत्यंत त्यांच्यावर आक्रोश आहे। त्यांना माहित असताना सुद्धा ते नैतिकता सोडून वागतात, त्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे। पूर्ण भारतभर आम्ही आक्रोश असाच करणार आहोत। की तुम्ही काळा टी शर्ट घातलाय, काळ्या टी शर्ट वरती मागणी ही आहे की मुलांवरती जो विद्यार्थ्यांवरती गोळीबार झाला त्याची जबाबदारी सरकारने घ्यावी आणि अमित शहानी राजीनामा द्यावा। हीच अमित शहानी राजीनामा द्यावा। अख्खा देश बर्बाद केलाय, अख्खा देशाचा सत्यानाश केलाय गृहमंत्रीनी आणि मोदी सरकारने, म्हणून या गृहमंत्रीने राजीनामा द्यायलाच पाहिजे। राजीनामा हा द्यावाच लागेल, राजीनामा हा द्यावाच लागेल। त्यांची वृत्ती आहे, ते तडीपार आहेत ना, जेलमध्ये राहून आलेत ना, जी त्यांची बुद्धी आहे, जे त्यांचा विचार आहे, तो देशावर थोपण्याचा त्यांचा प्रकार चालू आहे। नक्की आपण जर बघितलं सगळे कार्यकर्ते आहेत आक्रमक झालेत, इथं तुम्हाला परमिशन दिली आणि तिथं ते आंदोलन जे आहे ते करतात। भाजपाने काही पण करू द्या, पण आम्ही आमच्या ठाम आहेत। आम्ही भाजपाला आता सोडणार नाही तिचा पिच्छा आणि आम्ही आमचं जे आहे आरक्षण घेऊनच टाकणार आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी आंदोलन जे आहे ते सुरू आहे। आपण जर बघितलं तर काँग्रेस पदाधिकारी जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत। जोरदार घोषणाबाजी जी आहे ती काँग्रेसच्या वतीने या ठिकाणी करण्यात येते। आपण जर बघितलं तर परमिशन जी आहे ती या ठिकाणी देण्यात आलेली होती। आता जर बघितलं तर हातामध्ये या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयावरचे काय भाजप चाल करून गेलेली आहे। कुठेतरी आम्हाला आंदोलन विचलित करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, पण त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिलं जाईल हे भाजपने समजून घेण्याची गरज आहे। नक्की आपण जर बघितलं तर या ठिकाणी हे आंदोलन जे आहे ते सध्या सुरू आहे। सगळे पदाधिकारी जे आहेत ते आक्रमक झाले, आंदोलन जे आहे ते सुरू आहे। मुलांसाठी हे आंदोलन चालू आहे आणि खऱ्या अर्थाने दोन गृहमंत्री पुण्यामध्ये आहेत आणि आता समजतंय की काँग्रेस भवनावर यांनी गुंड माटवले, हे किती चुकीचं आहे, लोकशाहीच्या विरोधात चाललेलं आहे। हा अन्याय कदापि सहन केला जाणार नाही। अरे या पॅलेट गन्स चालवल्या
लाठी हल्ला केला, हा खुनी माणूस आहे, हा आधी तडीपार होता, हा यांच्या मूळ गुणावर आलेला आहे. आमची मागणी आहे, अमित शहानी उत्तर दिलं पाहिजे, नाहीतर राजीनामा दिला पाहिजे. संसदेमध्ये काहीच बोलत नाही ते. अमित शहा हा आधुनिक काळातला जनरल डायर आहे. या माणसाने विद्यार्थ्यावर लाठीचार्ज केला आहे आणि हा त्या लाठीचार्जमधून पळ काढतो. राहुल गांधीजीच्या जो प्रश्न आहेत, त्यांनी जे प्रश्न विचारले त्या प्रश्नाची उत्तरं देण्याची ह्यांची ताकद नाहीये. संसदेत बसायला हा माणूस घाबरतो आणि इथं आणून आम्हाला या पुणे पोलिसाच्या मार्फत आम्हाला डिटेन करण्याचं काम करत आहे. आमच्या युवक काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी रात्रीपासून डिटेन करून ठेवले आहे. एका खुनी माणसाला प्रोटेक्ट करण्यासाठी पुणे पोलीस काम करत आहे आणि हा माणूस आधुनिक काळातला जो जनरल डायर होता तसा हा नवीन भारतातला जो भाजपाचा नया भारत हा कॉन्सेप्ट आहे, त्या नवीन भारतातला हा उत्तर जे आहे ते दिलं जात नाहीये. बरोबर आहे. बघा, हे कधीच उत्तर देत नाही, संसदेत सुद्धा ते थांबत नाही. आणि तुम्ही जर बघितलं असेल की वारंवार त्यांना प्रश्न केले तर कुठलाही उत्तर या ठिकाणी जनतेला भेटत नाही किंवा देशाला भेटत नाही. नक्की हुकुमशाह अमित शहाचा, हुकुमशाह अमित शहाचा आंदोलन करताय. आंदोलन याच्यासाठी करतोय की जिथं संसदेनं कर्तव्य पार पाडायला पाहिजे, जिथं स्वतःची जबाबदारी पार पाडायला पाहिजे, जिथं ज्या विद्यार्थ्यांवर लाठी हल्ला कुणी केला याला सामोरं जायला संसदेत सामोरं जाऊन उत्तर दिलं पाहिजे. उत्तर दिलं जात नाही, उत्तर मागताय. कोणी उत्तर दिलेलं नाहीये. तिकडं जे दिल्लीमध्ये इतक्या मुलांवरती जो हल्ला झाला त्याच्यावरती कोण काय बोलायला तयार नाही. आणि आम्ही या ठिकाणी जे आंदोलन करत आहोत, या आंदोलनाला पहिलं तर परमिशन नाकारली आणि जी जागा दिली त्या ठिकाणी आम्ही शांततेत आंदोलन करतोय. आणि त्याच्यावर त्यांनी आत्ताच त्या काँग्रेस भवनावरती त्यांची गुंड पाठवली. तर ह्याच्यावरती काय कारवाई होणार आहे का असा प्रश्न. आम्ही इथे आंदोलन करतो ते काँग्रेस भवनला कोणी नसताना मागच्या दारात तिकडे घुसतोय. लाज वाटली पाहिजे पुण्याच्या काँग्रेसला, बीजेपीना धीरज घाटून लाज वाटली पाहिजे. नक्की आपण जर बघितलं हे आंदोलन जे आहे ते अरे नाही चलेगी, नाही चलेगी. हे पोस्टर अमित शहाना गो बॅक सांगण्यासाठी आहे, ज्या अमित शहाचे हात रक्ताने माखलेले, हजारो विद्यार्थ्यांचे रक्त. हीच पद्धत जब मोदी डरता है पुलिस को आगे करता है, हे पोलिसांना मदतीला घेऊन ही दडपशाही चालू आहे. आम्हाला इथं आंदोलन करायला परमिशन दिली आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना काँग्रेस भवनपाशी आंदोलन करायला परमिशन दिली. हीच हुकुमशाही चाललेली आहे. की इथं आंदोलनाची परमिशन दिली आहे, भाजपला परमिशन दिली आहे. पोलिसांचा नकारतेपणा आहे हा. नक्की आपण जर बघितलं तर या ठिकाणी हे आंदोलन जे आहे ते सध्या हे काँग्रेसचे पदाधिकारी जे आहेत ते करताना आपल्याला पाहायला मिळतात. हा, आता आम्ही इथं आहे म्हणून ते काँग्रेस जॉबला गेले. हिंमत असेल तर इथं यायला सांगा त्यांना. आम्ही आहे इथं थांबलो. तानाशाही नाही चलेगी. काय करणार आम्ही आंदोलन याच्यासाठी दिल्लीमध्ये ज्या मुलांवरती विद्यार्थ्यांनी लाठीचार्ज केलेला आहे, ज्या मुलींवरती विनयभंग केलेला आहे, अशा याला आम्ही ज्या मुलांची अमित शहा मोदींनी माफी मागावी एवढंच आमची विनंती, म्हणून आम्ही इथं आंदोलन करत आहोत. ठिकाणी जर बघितलं तर प्रत्येक कार्यकर्त्याच्या हातामध्ये आपल्याला बॅनर जे आहेत ते पाहायला मिळतात आणि या मोदी शहा यांच्या विरोधात हे आंदोलन जे आहे ते सध्या या ठिकाणी सुरू असताना पाहायला मिळतात. त्याचबरोबर या ठिकाणी वंचितचं आंदोलन जे आहे तेही सध्या सुरू आहे. आपण जर बघितलं तर हातामध्ये बॅनर आहे आणि परमिशन नाकारली होती. परमिशन नाकारतात कारण हे भिकडे आहेत, भेकड आहेत. पुण्यामध्ये राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. पुण्यामध्ये वंचित बहुजन आघाडीने देखील मार्केट यार्ड चौकामध्ये निदर्शनं सुरू केली आहेत. अमित शहा यांच्या दौऱ्याला वंचित बहुजन आघाडीचा देखील विरोध बघायला मिळतोय. थेट जाऊयात, या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी अमित शहाच्या दौऱ्याला विरोध करण्यासाठी आक्रमक झाली आहे.
व्याघ्र पर्यटनालाही खूप मोठा स्कोप आहे. त्यामुळे ताडोबा येथे लीला ग्रुपला